नमस्कार. नमस्कार. अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपल्याला जे दुःख होतं, ज्या सततच्या काळज्या लागून राहिलेले असतात किंवा भविष्याबद्दलच्या चिंता, याचं मूळ कुठे असेल असा विचार कधी केलाय का? असं नाही वाटत की आपण सतत भूतकाळातल्या चुकांमध्ये अडकलेलो असतो किंवा भविष्याच्या भीतीत जगत असतो? अगदी. आणि याच धावपळीत जो एकच क्षण आपल्या हातात असतो ना, वर्तमान. तोच आपण हरून बसतो. आज आपण एका अशा पुस्तकावर सखोल संवाद साधणार आहोत ज्याने खरंच जगभरातल्या लाखो लोकांना जगण्याकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन दिलाय. पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ नाऊ. हो. आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे काही वरवरचे उपाय नाही सांगत. नाही, ते आपल्याला थेट आपल्या सगळ्या समस्यांच्या मुळाशी घेऊन जातं. आणि ते मूळ आहे आपलं मन आणि मनाने तयार केलेला वेळेचा भ्रम. बरोबर. आजच्या काळात तर हे खूपच महत्वाचं आहे. प्रत्येकजण मानसिक शांततेच्या शोधात आहे. अशा वेळी हे पुस्तक एका मार्गदर्शकासारखं, एका दीपस्तंभासारखं काम करतं. आणि मला वाटतं हा संवाद आपल्याला एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करेल. कोणता? आपण आपल्या विचारांचे मालक आहोत की गुलाम? खोल प्रश्न आहे. चला या विचारांच्या मुळाशी जाऊया. सुरुवात करूया लेखकापासून. एखार्ट टोल. हो. जर्मनीमध्ये जन्मलेले आणि केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेले एक विचारवंत. पण त्यांची ओळख एवढीच नाहीये. नाही, अजिबात नाही. त्यांचा सुरुवातीचा जो जीवनप्रवास आहे ना, तो खूप वेदनादायी होता. म्हणजे वयाच्या 29व्या वर्षापर्यंत ते इतक्या तीव्र नैराश्यात होते, सततच्या चिंतेने इतके ग्रासलेले होते की त्यांना जगणं असह्य झालं होतं. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांच्या आत एक प्रकारचं गृहयुद्ध सुरू होतं, नाही का? अगदी. आणि मग एका रात्री तो क्षण आला ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. तो परिवर्तनाचा क्षण. हो. ते मानसिक त्रासाच्या अगदी शिखडावर होते आणि त्यांच्या मनात एक विचार आला, मी आता स्वतःसोबत राहू शकत नाही. हा विचार वरवर पाहता खूप विचित्र वाटतो. मी स्वतःसोबत राहू शकत नाही. बरोबर. पण याच विचारात त्यांच्या परिवर्तनाचं बीज होतं. कारण त्या विचाराने त्यांच्या मनात एक दुसरा, अधिक खोल प्रश्न निर्माण केला. कोणता? जर मी स्वतःसोबत राहू शकत नाही, तर याचा अर्थ मी आणि स्वतः हे दोन वेगळे घटक आहेत का? अच्छा. मग यातला खरा मी कोण आहे आणि तो दुसरा स्वतः कोण आहे ज्याच्यासोबत मला राहायचं नाहीये? काय विलक्षण क्षण असेल तो. खरंच. त्या एका प्रश्नाने त्यांच्या डोक्यातली ती विचारांची अखंड साखळी तोडली. तो सतत बोलणारा आवाज एकदम शांत झाला आणि त्यांना एका अथांग, खोल शांततेचा अनुभव आला. हेच ते प्रबोधन ज्याचा उल्लेख ते पुस्तकात करतात. अगदी. आणि ही पार्श्वभूमी खूप महत्वाची आहे, कारण हे पुस्तक कुठल्या तरी बौद्धिक व्यायामातून नाही, तर एका गहन वैयक्तिक अनुभवातून जन्माला आलंय. आणि याच अनुभवातून पुस्तकाचा मध्यवर्ती विचार तयार झाला. हो, जो एका साध्या पण खूप शक्तिशाली वाक्यात मांडता येतो, तुम्ही तुमचे मन नाही. हे वाक्य ऐकायला खरंच खूप सोपं वाटतं, पण ते स्वीकारणं ते खूप कठीण आहे. खूपच. कारण आयुष्यभर आपल्याला हेच शिकवलं जातं की आपले विचार, आपल्या भावना, आपल्या आठवणी म्हणजे आपण. हो, हीच आपली ओळख आहे. या विचाराला धक्का देणं म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या पायालाच हात घालण्यासारखं आहे. आणि लेखक नेमका हाच धक्का देऊ इच्छितात, नाही का? अगदी. ते म्हणतात, आपली सर्वात मोठी चूक हीच आहे की आपण स्वतःची ओळख आपल्या विचारांशी जोडतो. आपल्या डोक्यात सतत एक आवाज सुरू असतो. तो टीका करतो, तुलना करतो, चिंता करतो, आठवणी काढतो. हो, तो आतला कॉमेंटेटर. बरोबर. आणि आपण त्या आवाजालाच मी समजतो. पण खरं तर मन हे एक साधन आहे. जसं आपला हात किंवा पाय, त्याचा वापर करायचा असतो, त्याचे गुलाम नाही व्हायचे. मग जर आपण आपलं मन नाही, तर आपण कोण आहोत हा प्रश्न उरतोच. आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून लेखक असणे म्हणजे बीइंग ही संकल्पना मांडतात. असणे म्हणजे आपल्या आत असलेलं ते शाश्वत, कालातीत चैतन्य. ती एक अशी खोल शांतता आणि जिवंतपणा आहे जी विचारांच्या पलीकडची आहे. तो आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे. आणि त्याची जाणीव कधी होते? जेव्हा आपलं मन शांत होतं, जेव्हा आपण पूर्णपणे वर्तमानात स्थिर होतो, तेव्हा आपल्याला या असण्याची जाणीव होते. म्हणजे दुःखाचं मूळ हे बाहेरच्या परिस्थितीत नाहीये, नाही, तर ते वर्तमानाचा स्वीकार न करणाऱ्या आणि सतत भूतकाळ भविष्यात भटकणाऱ्या आपल्या मनात आहे. बरोबर. मग या मनाच्या खेळाला समजून घ्यायला हवं. बरोबर. पुस्तकातली पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी कोणती? ती आहे मनाच्या गुलामगिरीतून मुक्ती. पण ती मिळवायची कशी? लेखक म्हणतात, सुरुवात त्या आवाजाला ऐकण्यापासून करा.
पण ऐकताना त्याच्यात गुंतून जाऊ नका. म्हणजे त्या आवाजाकडे एका साक्षीदाराप्रमाणे पहा. जसं काही आपण रस्त्याच्या कडेला उभे आहोत आणि विचारांच्या गाड्या ये-जा करत आहोत. आपण त्या गाड्या नाही, आपण ते पाहणारे आहोत. म्हणजे विचारांशी एकरूप न होता त्यांच्याकडे त्रयस्थपणे पाहणं. हो हे सुरुवातीला खूप विचित्र वाटू शकतं. हो. जणू काही आपल्या आत दोन व्यक्ती आहेत, एक बोलणारी आणि दुसरी ऐकणारी. अगदी. आणि लेखक म्हणतात की ती जी ऐकणारी, ती साक्षी असलेली जाणीव आहे ना, तोच तुमचा खरा मी आहे. अच्छा. हीच स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही हे ओळखता की तुम्ही विचार करणारे नाही, तर विचारांना पाहणारे चैतन्य आहात, तेव्हा त्या विचारांची तुमच्यावरची पकड सैल होऊ लागते. आणि मला वाटतं इथूनच पुढचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे वेळेचा भ्रम ओळखणे. हो. ही संकल्पना थोडी गुंतागुंतीची वाटते, कारण आपलं संपूर्ण आयुष्य तर घड्याळावर आणि कॅलेंडरवर चालतं. बरोबर. आणि इथे लेखक दोन प्रकारच्या वेळेबद्दल बोलतात. एक आहे घड्याळाची वेळ, म्हणजे क्लॉक टाइम, जे आपल्याला व्यावहारिक कामांसाठी लागते. हो, भेटीची वेळ ठरवायला, बिल भरायला, यासाठी ती आवश्यक आहे. पण दुसरा प्रकार आहे मानसिक वेळ, सायकोलॉजिकल टाइम, आणि हा खरा भ्रम आहे. मानसिक वेळ म्हणजे नक्की काय? म्हणजे भूतकाळातल्या पश्चात्तापात आणि भविष्याच्या चिंतेत सतत अडकून राहणं. लेखक म्हणतात की भूतकाळ म्हणजे केवळ एक स्मृती आहे आणि भविष्य म्हणजे केवळ एक कल्पना. ते प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. जे काही अस्तित्वात आहे ते फक्त आत्ता आहे, हा क्षण. फक्त हा क्षण. पण मग एक प्रश्न येतो, आपण भूतकाळातून शिकतो आणि भविष्यासाठी नियोजन करतो, त्याचं काय? ते तर आवश्यक आहे ना? नक्कीच. आणि लेखक ते नाकारत नाहीत, पण यात एक खूप मोठा फरक आहे. कोणता? भूतकाळातून शिकून ते ज्ञान या क्षणी वापरणे आणि सतत भूतकाळातच रमून राहणे, यात खूप अंतर आहे. तसंच भविष्यासाठी ध्येय ठरवून त्यावर या क्षणी काम करणे आणि सतत भविष्याच्या चिंतेत किंवा स्वप्नाळू जगात जगणे, यातही फरक आहे. आपल्या बहुतेक समस्या या मानसिक वेळेमुळे निर्माण होतात. कारण आपण वर्तमानापासून दूर पळत असतो. हो. आणि या दूर पळण्याचं एक मोठं कारण म्हणजे पेन बॉडी, दुःखाचं शरीर. ही या पुस्तकातली एक अतिशय प्रभावी संकल्पना आहे. ही नक्की काय आहे? ही एक खूप सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. असं म्हणूया की आपल्या भूतकाळात आपण ज्या ज्या भावनिक वेदना दाबून टाकल्या आहेत, जो राग, अपमान, दुःख जे व्यक्त केलं नाही, त्या सगळ्या भावना. हो, त्या सगळ्या नकारात्मक भावनांचं मिळून एक ऊर्जा क्षेत्र आपल्या आत तयार झालेलं असतं. ते एक अदृश्य अस्तित्व आहे जे आपल्या नकळत आपल्यावर नियंत्रण मिळवतं. हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतं. म्हणजे आपल्या आत एक दुःखाचं गाठोडं आहे जे संधी मिळताच बाहेर येतं. तसंच काहीचं. याचं एक व्यावहारिक उदाहरण देतो. द्या. कधी असं होतं का की एका अगदी छोट्याशा गोष्टीवरून, समजा कोणीतरी गाडी चालवताना मध्ये कट मारला आणि आपला इतका भडका उडतो की तो त्या प्रसंगाच्या मानाने खूप जास्त असतो. हो, होतं असं. किंवा एखाद्या चर्चेत समोरच्याच्या एका क्षुल्लक वाक्याने आपण इतके दुखावतो की नात्यात कटुता येते. हो, असं अनेकदा होतं. आणि नंतर आपण विचार करतो की मी इतका टोकाचा प्रतिसाद का दिला. अगदी. तो प्रतिसाद आपण नाही, पण आपली पेन बॉडी देत असते. ती जागृत झालेली असते. अच्छा. तिला जिवंत राहण्यासाठी दुःखाचीच गरज असते. ती नकारात्मकतेवर जगते. त्यामुळे ती असे प्रसंग शोधते जिथे तिला व्यक्त होता येईल आणि अजून दुःख निर्माण करता येईल. म्हणजे ती स्वतःलाच पोसते. हो, स्वतःला पुसते. मग यावर मात कशी करायची? या दुःखाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? याचा मार्गही तोच आहे जो आपण आधी बोललो, जागरूकता, साक्षीभाव. बरोबर. जेव्हा हे दुःख जागृत होतं तेव्हा त्याला विरोध करू नका किंवा त्याच्या आहारी जाऊ नका. त्याकडे फक्त जाणीवपूर्वक पहा. आपल्या आत उठणाऱ्या त्या तीव्र भावनेला ओळखा. स्वतःला सांगा, ही माझी पेन बॉडी आहे. आणि मग काय होतं? तुमची उपस्थिती म्हणजे तुमची वर्तमानातली सजगता त्या नकारात्मक ऊर्जेला हळूहळू विरघळवून टाकते. त्या भावनेला फक्त पाहिल्याने तिची शक्ती कमी होते. या सगळ्यासाठी वर्तमानात स्थिर राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी लेखक शरीराच्या आतून जाणवणे हा एक मार्ग सुचवतात. हो, ते म्हणतात की आपलं लक्ष नेहमी बाहेरच्या जगाकडे असतं. त्याऐवजी आपलं लक्ष आपल्या आत असलेल्या ऊर्जा क्षेत्राकडे, त्या जिवंतपणाकडे न्या. कसं? डोळे बंद करून आपल्या हाता पायांमध्ये संपूर्ण शरीरात जी एक सूक्ष्म ऊर्जा जाणवते तिच्याशी एकरूप व्हा. हे आपल्याला विचारांच्या गर्दीतून बाहेर काढतं आणि वर्तमानात स्थिर होण्यासाठी एका नांगराप्रमाणे म्हणजे अँकरप्रमाणे मदत करतं. आणि या प्रवासातला शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे समर्पण.
हा शब्द ऐकून अनेकांना वाटतं की याचा अर्थ पराभव स्वीकारणे, हतबल होणे. बरोबर. पण लेखक या शब्दाला एक खूप वेगळा आणि शक्तिशाली अर्थ देतात. समर्पण म्हणजे पराभव स्वीकारणं नाही. मग काय आहे? तर जो क्षण समोर आहे, जसा आहे तसा त्याचा पूर्ण स्वीकार करणे, परिस्थितीला आंतरिक पातळीवर विरोध न करणे, जे आहे ते आहे हे स्वीकारणे. पण इथे एक महत्वाचा प्रश्न आहे. जर परिस्थिती अन्यायकारक असेल तर तिचा स्वीकार कसा करायचा? हे निष्क्रियतेला प्रोत्साहन देण्यासारखं नाही का? खूपच महत्वाचा प्रश्न. लेखक म्हणतात की समर्पण म्हणजे निष्क्रियता नाही. उलट जेव्हा तुम्ही परिस्थितीला आंतरिक विरोध करणं थांबवता तेव्हा तुमची प्रचंड ऊर्जा वाचते, जी आधी विरोधात वाया जात होती. अच्छा. आणि त्या शांततेतून, त्या स्वीकारातून तुम्हाला अधिक स्पष्टपणे आणि योग्य कृती करण्याची प्रेरणा मिळते. म्हणजे रागातून किंवा प्रतिकारातून केलेली कृती अधिक विध्वंस निर्माण करते. तर स्वीकारातून केलेली कृती ही रचनात्मक असते. या पुस्तकात असे अनेक विचार आहेत जे आपल्याला मुळापासून हादरून टाकतात. त्यातलाच एक आहे मृत्यूच्या आधी मरणे. याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ आहे शारीरिक मृत्यूच्या आधी आपल्या अहंकाराचा म्हणजे इगोचा मृत्यू होणे. अहंकार म्हणजे आपली खोटी ओळख. अगदी. आपण स्वतःला आपलं पद, प्रतिष्ठा, संपत्ती, शरीर, आपले विचार किंवा भावना समजतो. पण या सगळ्या गोष्टी त्या तात्पुरत्या आहेत, त्या बदलणाऱ्या आहेत. आणि ही खोटी ओळख सोडणे म्हणजे मरणे. हो. जेव्हा आपण आपली ओळख या तात्पुरत्या गोष्टींची जोडणं थांबवतो तेव्हा आपल्याला त्या शाश्वत सत्याची, त्या चैतन्याची जाणीव होते, ज्याला मृत्यू कधीच स्पर्श करू शकत नाही. तेव्हाच आपल्याला कळतं की आपण कोण आहोत. हो. लेखक एका ठिकाणी म्हणतात, तुम्ही येथे विश्वाचा दैवी उद्देश प्रकट करण्यासाठी आला आहात. तुम्ही इतके महत्वाचे आहात. अप्रतिम. असाच एक दुसरा प्रभावी विचार खऱ्या संपत्तीच्या व्याख्येबद्दल आहे. लेखक म्हणतात की ज्या व्यक्तीला आतून शांती मिळालेली नाही तो कितीही श्रीमंत असला तरी तो एक भिकारीच आहे. हे विधान खूप टोकाचं नाही का वाटत? वरवर पाहता वाटेल, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. तो व्यक्ती सतत बाहेरून आनंद, प्रेम, सुरक्षितता किंवा मान्यतेची भीक मागत असतो. त्याला वाटतं की अजून पैसा, अजून यश, अजून प्रेम मिळालं की तो सुखी होईल. पण त्याची ही भूक कधीच भागत नाही. कधीच नाही. याउलट ज्या व्यक्तीला आपल्या आतला असण्याचा आनंद सापडला आहे त्याला बाहेरच्या गोष्टींची गरज वाटत नाही. खरी शक्ती आणि खरी शांती आपल्या आतच आहे. फक्त मनाचा गोंधळ आपल्याला ती अनुभवू देत नाही. म्हणजे या संपूर्ण पुस्तकाचा निष्कर्ष हाच आहे की मुक्ती ही भविष्यात मिळणारी गोष्ट नाहीये. नाही. ती कोणत्या तरी साधनेने किंवा ज्ञानाने उद्या प्राप्त करायची नाही, तर ती आत्ता या क्षणात उपलब्ध आहे. नेमके हेच. आपण नेहमी आपलं आयुष्य पुढे ढकलत असतो. जेव्हा माझी परीक्षा संपेल, जेव्हा मला नोकरी लागेल, जेव्हा लग्न होईल, जेव्हा मी निवृत्त होईन, तेव्हा मी आनंदी होईन. पण तो तेव्हा कधीच येत नाही. कधीच नाही. म्हणून लेखक एक साधा प्रश्न विचारायला सांगतात. या क्षणी, श्वास घेण्याच्या आणि देण्याच्या मधल्या या क्षणी तुमच्याकडे नक्की काय कमी आहे? आणि जर आपण प्रामाणिकपणे विचार केला तर बहुतेक वेळा या क्षणी कोणतीही समस्या नसते. नाहीच. समस्या एकतर भूतकाळाच्या आठवणीत असते किंवा भविष्याच्या कल्पनेत. या क्षणाला समस्या नसते, फक्त परिस्थिती असते जिला सामोरं जायचं असतं. बरोबर. म्हणून शांतपणे विचार करायला हवा की आपण आयुष्यातला किती वेळ फक्त काळजी करण्यात घालवतो. आपल्या समस्या खऱ्या आहेत का, की मनाचे खेळ? वर्तमानाचा आहे तसा स्वीकार करणे हीच खरी साधना आणि मुक्तीचा मार्ग आहे. हो. जेव्हा आपण या क्षणाचा पूर्णपणे स्वीकार करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मुक्त आणि जिवंत असतो. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, द पॉवर ऑफ नाव हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.